शिशु संगोपन संस्थेची सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर। इयत्ता पहिली, विषय मराठी। आज आपण पान नंबर 45 वरील काही अक्षरे शिकणार आहोत। ती तुम्ही पाहायची आहेत आणि म्हणायची आहेत। पहा, पहिला अक्षर द। द। पहा, तुम्हाला स्क्रीनवर एक बदक आणि दगड या चित्र दिसत असून त्याखाली बदक आणि दगड हे शब्द लिहिलेले आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला द हा निळ्या रंगामध्ये दिसत असून तो द सर्वांनी पाहायचा आहे, समजून घ्यायचा आहे, वाचायचा आहे आणि तो म्हणायचा आहे। द। 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 त्यानंतर पुढचा अक्षर आपल्याला शिकायचा आहे ड। ड रे डमरूचा। ड। ड रे डब्याचा। पहा, चित्रामध्ये तुम्हाला एक डबा दिसत असून त्याखाली डबा असा शब्द लिहिलेला आहे आणि एक डमरूचं चित्र दिसत असून त्याखाली डमरू असा शब्द लिहिलेला आहे आणि त्या दोन्ही शब्दामध्ये तुम्हाला ड दिसत असून तुम्ही तो पाहायचा आहे आणि समजून घ्यायचा आहे। त्यानंतर पहा, पुढचा अक्षर आपल्याला शिकायचा आहे ग। ग रे गवताचा। ग। पहा, तुम्हाला स्क्रीनवर एक गवताचं चित्र दिसत असून त्याखाली शब्द आहे पहा गवत आणि त्यामध्ये निळ्या रंगामध्ये तुम्हाला ग दिसत असून तो पाहायचा आहे। तसेच गरुडाचं चित्र दिसत असून त्यामध्ये सुद्धा तुम्हाला शब्दामध्ये ग दिसत आहे, तो पाहायचा आहे, वाचायचा आहे, समजून घ्यायचा आहे आणि लिहायचा आहे। त्यानंतर पुढचा अक्षर आहे व। व। पहा, स्क्रीनवर तुम्हाला एक वडाचं चित्र दिसत असून त्याखाली शब्द आहे पहा वड, तो पाहायचा आहे आणि एक तलवारीचं चित्र असून त्याखाली तलवार असा शब्द आहे, त्यामध्ये व पाहायचा आहे। त्या ठिकाणी निळ्या रंगामध्ये व दिसत असून तो सर्वांनी पाहायचा आहे आणि समजून घ्यायचा आहे। त्यानंतरचा अक्षर आहे आई। आई रे ऐरणीचा। आई। पहा, चित्रामध्ये तुम्हाला एक ऐरणीचं चित्र दिसत असून चित्राच्या खाली शब्द आहे ऐरण आणि ऐक हे शब्द पाहायचे आहेत आणि ते समजून घ्यायचे आहेत, वाचायचे आहेत। अशा प्रकारे आपण आज द, ड, व, ग आणि आई ही अक्षरे शिकलो। सर्वांनी ती समजून घ्यायची आहेत।